एम लाईव्ह नंबर 1 चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सध्या चर्चेत असलेला छावा। त्याआधी एम लाईव्ह नंबर 1 चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। देश धर्म पर मिटने वाले शेर शिवा के छावा थे, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा थे। छावा हा चित्रपट संपूर्णपणे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर साकारण्यात आलेला आहे। या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिकृती ही विकी कौशल यांनी साकारली आहे। या चित्रपटामध्ये संपूर्णपणे छत्रपती संभाजी महाराजांनी कशा प्रकारे मुघलांशी लढले व आपल्या साम्राज्य मिळवले हे सगळं या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे। बहुचर्चित छावा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला आणि त्याने धुरळा चढवून दिला। स्वराज्याच्या धाकल्या धनींना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने थिएटरमध्ये गर्दी केली। चित्रपट पाहून कोणी भावुक झालं तर कोणी भारावून गेलं। छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्य, पराक्रम, त्यांची बुद्धिचातुर्य पाहून प्रत्येकाचं मन गर्वाने फुलून गेलंय। छावा चित्रपटाला देशातच नाही तर परदेशातून सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळत आहे। छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारे अभिनेते विकी कौशल यांनी जे काम केलं आहे ते इतकं स्तुत्य आहे, इतकं सुंदर आहे। ते महाराज होते, ते राजे होते, ते बघताना आपल्या अंगावर शहारा येत असतो आणि त्यांची प्रत्येक हालचाल, त्यांची प्रत्येक नजर, त्यांची प्रत्येक देहबोली त्यांनी ज्या प्रकारे चित्रपटात साकारली आहे ते खूप स्तुत्य आहे। आणि तसेच प्रत्येक नटासाठी सुद्धा तसंच रश्मिका, आशुतोष राणा, संतोष जावळेकर, बाकीच्या चित्रपटातील सर्व मराठी कलाकारांनी जी साथ दिली, या सर्वांमुळे सर्व स्टारकास्टचे चाहते सोशल मीडियावर भरभरून कौतुक करताना दिसत आहेत। हे सगळं छावा या चित्रपटानं 4 दिवसातच वसूल केलेल्या भांडवलावरून लक्षात येते। 14 फेब्रुवारी रोजी छावा हा चित्रपट रिलीज झालाय, तरी देखील आतापर्यंत सर्व शो हाऊसफुल ठरलेत। छावा चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडलेले आहेत। छावा हा चित्रपट 2025 मधील सर्वात प्रसिद्ध चित्रपट ठरलेला आहे। छावा हा चित्रपट फक्त प्रसिद्धच नाही तर याच्यावरती सोशल मीडियावर जनतेने बघून दिलेल्या प्रतिक्रिया सुद्धा भरभरून पाहायला मिळत आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्ही हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन अवश्य पहा। आणि तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि आपल्या एम लाईव्ह नंबर 1 चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।